भविष्यासाठी 25 वर्षात 10 कोटीचा निधी उभा करायचा आहे. चला बघूया त्यासाठी दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल ते. जर वयाच्या 25व्या वर्षी दरमहा फक्त 6,000 रुपयांची SIP सुरू केली तरी 10% परताव्यानुसार 50व्या वर्षी 1 कोटीचा निधी तयार होऊ शकतो. 15% परतावा देणाऱ्या फंडात दरमहा फक्त 3500 रुपये गुंतवले तरी 25 वर्षात 1 कोटीचा निधी तयार होऊ शकतो. म्हणजे यावरून लक्षात येते की SIP रकमेसोबतच गुंतवणुकीचा कालावधीही महत्त्वाचा आहे. समजा तुम्ही वयाच्या 25व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर 12% परताव्यानुसार दरमहा 60,000 रुपयांची SIP केली तर 50व्या वर्षी 10 कोटीचा निधी तयार होऊ शकतो. मात्र हीच सुरुवात जर वयाच्या 35व्या वर्षी केली तर यासाठी आपणास तब्बल 2 लाख रुपयांची SIP करावी लागेल. यातून लवकर सुरुवातीचं महत्त्व अधोरेखित होते. आर्थिक नियोजनासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. SIPद्वारे लवकर आणि सातत्याने गुंतवणूक करून विशिष्ट दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसह म्युच्युअल फंड्सची निवड करून आणि जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी मालमत्ता वर्गांमध्ये विविधता आणून म्युच्युअल फंड परतावा वाढवा. क्रिप्टो किंवा सट्टा बाजारसारख्या धोकादायक गुंतवणूक पर्यायांपासून तुमचा निवृत्ती निधी दूर ठेवा.